नमस्कार मैत्रिणींनो, गौरी गणपतीचा सण अगदी तोंडावरती आलेला आहे आणि आता पुन्हा तोच प्रश्न की गौरीला साडी नेसवायची तर कशी. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आज मी तुम्हाला 6 वारी साडीपासून गौरीला 9 वारी ब्राह्मणी पद्धतीचा खोचा असणारी साडी कशी नेसवायची ते शिकवते. आज आपण स्टीलचा डब्बा आणि छोटं स्टँड याचा वापर करून गौरीला साडी नेसवतो. तुमच्याकडे मीडियम हाईटचं स्टँड असेल तर त्याच्यावरती तुम्ही डिरेक्टली बसवू शकता. इथं मी 2 स्टीलचे डबे एकमेकांवर ठेवून त्याच्यावरती छोटं स्टँड ठेवलेलं आहे. तर आता काय करायचं, पदराची बाजू सोडून दुसरी बाजू त्या स्टँडमध्ये खोवून घ्यायची. जसं की आपण कमरेभोवती साडी गुंडाळतो आणि इथे मस्त असं आपण दोरीने त्याला पॅक करून घेणार आहोत, जेणेकरून ते निघता कामा नये. सो याच्या पुढची स्टेप आहे की आता आपण आपल्या साडीला निऱ्या करायला सुरुवात करायची. सो जितकं आपल्याला पदर हवा आहे तितकीशी साडी ठेवायची आणि उरलेल्या पूर्ण सगळ्या निऱ्या करून घ्यायच्या. एकसारख्या प्लेट्स आल्या पाहिजेत आणि तुम्ही हवा तर कोणाचीही मदत घेऊ शकता किंवा पिन लावू शकता, पिन लावून सिक्युअर करू शकता. सो अशा प्रकारे मला जितका पदर हवा आहे तितकी साडी सोडून उरलेल्या साडीच्या मी निऱ्या करून घेतलेल्या आहेत. आता या साडीला मी त्या स्टँडमध्ये खोचून घेणार आहे. आता ह्याच्यावरती आपण गौरीची बॉडी आणून लावायची आहे, म्हणजे आता तिचा पूर्ण शरीराचा एक साचा तयार होईल. इकडे आपण जो पदर काढला होता त्याचा आपण व्यवस्थित छोट्याशा प्लेट्स करून घेणार आहे. आता इकडे आपल्याला काय करायचं आहे, पहिली जी प्लेट असेल त्याच्यानंतरची जी दुसरी प्लेट असेल ती अर्धा इंच आत करून घ्यायची आहे. म्हणजे ज्यावेळी आपण पदर देऊ त्यावेळी त्या प्लेट्स बाहेर येणार नाहीत. आणि आपण आता इथं ज्यावेळी खांद्यावरती पदर देऊ त्यावेळी त्या सगळ्या प्लेट्स हाताने व्यवस्थित एकसारख्या सेट करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच पिननी त्याला सिक्युअर करून आपल्याला तिथे त्याला टक करायचं आहे. सो अशा प्रकारे आपला पदराचा भाग झालेला आहे आणि मी त्याला व्यवस्थित सेट करते आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता पदर आणि निऱ्यांचा भाग झालेला आहे. आपल्याला निऱ्या व्यवस्थित सेट करायचं आहे. आत्तापर्यंत आपण इथंपर्यंत पोचलेलो आहोत. आता काय करायचं, आपल्या सगळ्या निऱ्या हाताने व्यवस्थित एकसारख्या प्लेट्स करून घ्यायच्या आणि मधली निरी व्यवस्थित वरती पकडून घ्यायची. आता आपण काय करायचं, बरोबर मधली निरी वरती घेऊन त्यानंतर त्याचे दोन्ही काठ पकडून त्यांना एकसारखं करून घ्यायचं आणि आपला ब्राह्मणी 9 वारीचा खोचा जसा असतो तसं आता आपण या उचललेल्या निरीला तिथं अजून एक प्लेट मारून घ्यायची, एक निरी करायची तिची. बघू शकता तुम्ही आपल्या 9 वारीचा खोचा जसा असतो तसा खोचा तयार झालेला आहे. आता त्याला वरती घ्यायचा आणि आपली हाईट मॅच करून घ्यायची आणि तुम्हाला ज्या हाईटवरती हवा आहे तिथं त्याला मॅच करायचं किंवा त्याला तिथं पिननी सिक्युअर करून घ्या. सो आता साडी व्यवस्थित सेट झालेली आहे. आपण आपला मुखवटा लावून घेणार आहोत गौरीचा आणि लावताना काळजी घ्यायची. आता पुढून तर आपली साडी तयार झाली, तुम्ही पाहू शकता. आता इकडे डाव्या बाजूला इकडे साडीचा हा पदराचा भाग राहिलेला. आता आपण त्याला एकसारखा करून घेऊन मागं पिन लावून घ्यायचं. इतकंच करायचं आहे. साडी तयार झालेली आहे आपली आणि पदर डोक्यावरती द्यायचा आहे गौरीच्या. तर इथं मी माझ्या गौराईला नटवून घेतलेलं आहे. तिचे जे काही दागिने आहेत ते घातलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. इथं आपण 6 वारी साडीपासून तिला 9 वारीचा खोचा असलेली ब्राह्मणी साडी नेसवलेली आहे. तर अशा प्रकारे आज आपण 6 वारीची 9 वारी साडी गौरीला ब्राह्मणी खोचा पद्धतीची कशी नेसवायची ही शिकलेलो आहोत. आणि खाली पायांच्या ठिकाणी आपण तिचे पाऊलं ठेवून घेतलेले आहेत. पाहू शकता अगदी सुंदर झालेला आहे आपला आजचा हा लूक. तर व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूयात आता आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या. धन्यवाद.